आज रोजी पुणे ग्रामीण या जिल्ह्याच्या ह्या भागामध्ये एकूण 12 ठिकाणी जे नगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत जे आहे त्याची निवडणूक आहे. 9 ठिकाणी नगर परिषद आहे आणि 3 ठिकाणी नगर पंचायतची आज निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे. शांतपणे सकाळपासून ही प्रक्रिया सुरू झाली होती. कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीची दृष्टीने जर आपण पाहिला तर ते शांतता आहे, शांतमय चालू आहे. एकूण 12 ठिकाणी 55 पोलीस सेक्टर जे आहे ते तयार करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये आमचे विशेष पथक आहे ते प्रत्येका सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करत आहात. त्याच्याबरोबर जे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ॲडिशनल बंदोबस्त देण्यात आलेला आहे, त्याचे इन्स्पेक्टर रँक ऑफिसर, ठाणा प्रभारी अधिकारी, त्याच्याबरोबर STPO सुद्धा त्यांना जे मनुष्यबळ सोबत दिला गेला आहे पेट्रोलिंगसाठी त्याच्याबरोबर पेट्रोलिंग करत आहात आणि शांतमयी पद्धतीने जे आहे हा प्रक्रिया निवडणुकीची चालू आहे. फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि त्यासाठी आम्ही काम करत आहोत. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. भोरमध्ये मतदान केंद्रामध्ये मतदार पूजा करण्याचा प्रकार समोर आला, याविषयी काय सांगाल? हो, हा एक प्रकरण समोर आलेलं आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करीत आहोत. काय सांगाल? खरं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्यांचा कहर आहे, याचा कुठेतरी मतदारांवरती परिणाम होताना दिसतोय. पोलीस प्रशासनाच्या वतीने काही उपाययोजना करण्यात आली? हे विशेषतः आपण पाहिलं तर फॉरेस्ट डिपार्टमेंटची निगडीत जे आहे मॅटर, कारण ते जे बेसिक अंकडे आणि बेसिक फॅक्ट्स जे आहे त्याची टेक्निकल इन्फॉर्मेशन माझ्याकडे नसल्याने त्याच्यावर मी जास्त कमेंट करू शकत नाही. पण त्यामुळे लॉ अँड ऑर्डर होऊ नये त्यासाठी आम्ही सर्वांना आवाहन करतो आणि प्रत्येकाने त्या अनुषंगाने स्वतःहून पण अवेअरनेस करून आणि हे जनजागृती मोहीम करून काळजी घेतली पाहिजे. सर, निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आता मतमोजणी देखील पुढे ढकलली आहे, त्या अनुषंगाने आता बंदोबस्तमध्ये देखील आपल्याला वाढ करावी लागेल. बंदोबस्त तर उद्या पण करणार होतो आणि थोड्या दिवसानंतर सुद्धा करणार आहे. हो, तेव्हापर्यंत आम्ही प्रोव्हाइड करणार आहे बंदोबस्त.